स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत फक्त 5 मिनिटांमध्ये तयार होणारे तीळ आणि गुळाचे लाडू। तोंडात टाकताच विरघळेल इतका सॉफ्ट हा लाडू बनतो। हे लाडू बनवताना पाक पण नाही बनवायचा आणि तिळगुळ पण नाही कुटायचा। जे जॉब करतात, ज्यांच्या जवळ बिलकुल वेळ नाही, त्यांच्यासाठी तर हे लाडू खूप सोपं ऑप्शन आहे। आपण पण 5 मिनिटांमध्ये तयार होणारे हे लाडू नक्की ट्राय करून बघा। आता संक्रांत जवळच आलेली आहे आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी घेतले आहेत मी हे 1 वाटी तीळ आणि 1 वाटी गूळ। जेवढे तीळ आहे तेवढेच गूळ पण घ्यायचा आणि गूळ तुम्ही कुठलाही घ्या, चिक्कीचा घ्या, ऑर्गॅनिक घ्या किंवा गुळाची पावडर घ्या, साधा गूळ घ्या। गॅसवर कढई तापायला ठेवली मी, त्यात टाकते हे 1 वाटी तीळ। तीळ आता मीडियम टू लो फ्लेमवर भाजून घ्यायचे, हलके होईपर्यंत। तीळ पण तुम्ही कुठलेही वापरू शकता, गावरानी वापरा किंवा मग ते पांढरे तीळ मिळतात ते पण वापरले तरी चालतील। पण तसं बघितलं तर गावरानी तिळाची टेस्ट ही जास्त चांगली असते पांढऱ्या तिळांपेक्षा। तीळ आता फुटायला लागले म्हणजे तीळ भाजून झाले। खूप जास्तही तीळ भाजू नका, कारण काय होतं, तीळ जास्त भाजल्या गेले तर मग तीळ सुद्धा कडवट होतात। तीळ भाजून झाले, तिळांना आता थंड करून घ्यायचं। याच तिळामधले थोडेसे तीळ मी बाजूला काढून घेते। आता हे थंड करायचे। हे सर्व तीळ मी थंड करून घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ काढून घ्यायचे। यात टाकते मी ही 5 वेलची। तुमच्याकडे वेलची नसेल तर तुम्ही वेलची पावडर टाकली तरी चालते। आणि यातच टाकूया हा आपला गूळ। आणि हे जर एका वेळेस बसत नसेल मिक्सरमध्ये तर तुम्ही दोनदा याला करू शकता। 2 बॅचेस मध्ये याला फिरवा। अर्धा चम्मच साजूक तूप घालायचं, हे ऑप्शनल आहे। टाकायचं असेल तर टाका, नाही तर नका टाकू, कारण असंही तिळाचं चांगलं तेल सुटतंच। झाकण लावून ह्याला आता पल्स मोडला 3 ते 4 सेकंद फिरवून घ्या। खूप जास्त फिरवू नका, थोडं जाडसरच राहिलं पाहिजे। हे बघा, ह्याला मी मिक्सरमधून फिरवून घेतलं आणि थोडंसं जाडसरच ठेवलं। याला आता मी एका बाउलमध्ये काढून घेते। खूप आधी जेव्हा मिक्सर नव्हते तेव्हा आजीच्या काळामध्ये आजी खलबत्त्यामध्ये कुटून असे लाडू बनवायची। हे काढून ठेवलेले तीळ पण आता यात टाकून देते। हे सर्व मिश्रण आता मिक्स करून घेऊया। याचे लाडू ओढून घ्यायचे। हाताला वगैरे तेल लावायची काहीही गरज नाही। अगदी सहज हे लाडू बांधले जातात आणि ते सुद्धा एका हाताने। लाडू बांधल्यानंतर थोडंसं याला हातावर असं गोल फिरवायचं, म्हणजे काय होतं, लाडूला छान चकाकी येते। कुठलाही लाडू बांधताना जर असं केलं तर लाडू छान चकाकतो। तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्हाला आवडतात तसे याचे लाडू बांधून घ्या। तयार झाले लाडू। बांधायला तर काय अगदी 2 मिनिट सुद्धा नाही लागले, अगदी पटापट हे लाडू बांधले जातात। आणि हा लाडू इतका सॉफ्ट बनतो की लहान मुलं तर वयस्कर लोक ज्यांना दात नाही ते सुद्धा खाऊ शकतील, इतका सॉफ्ट हा लाडू बनतो। आता संक्रांत जवळ आलेली आहे, आपण पण या पद्धतीने तिळाचे लाडू नक्की ट्राय करा। अगदी झटपट होणारे हे तिळाचे लाडू। पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसह। तोपर्यंत धन्यवाद।